नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण करतोय स्पेशल खिमा बरिस्ता पुलाव। त्यासाठी आता आपण इथे काय काय साहित्य घेतलं ते पाहूयात। पण आता इथे मी सर्व केलेला आहे तो पाहू शकता। इथे छान असा बरिस्ता आपण गोल्डन ब्राउन रंगावर थोडासा रेडिश असा तळून घेतला होता, त्यामुळे त्याचा स्वाद छान लागतो। हा आपण तुपात किंवा तेलात कसाही तळून घेऊ शकतो। आता आपण पाहूयात की आपण कसं तो तयार करायचा। इथे आता आपण 3 कांदे मध्यम आकाराचे, अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे मी, त्यामुळे मी फक्त अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो खिमा घेतलेला आहे, त्यामुळे मी 3च कांदे घेणार आहे मध्यम आकाराचे। आणि ते उभे काप करून घेतलेत, त्याचे अर्धा कट करून। त्यानंतर आता मी हे गरम तेलात ॲड केलेले आहेत। आता आपण हे छान तळून घेणार आहोत। जसा मी आत्ता फोटोमध्ये दाखवला तसंच आपल्याला गोल्डन ब्राउन रंगावर छान असा तळून घ्यायचा आहे। आणि हेच तेल आपल्याला पुलावसाठी आणि खिम्यासाठी वापरायचं आहे, त्यामुळे कांद्याचा संपूर्ण स्वाद आपल्या ग्रेव्हीलाही लागेल आणि राईसलाही लागेल। फास्ट गॅसच ठेवायचा, त्यामुळे कांदा असा पटपट छान असा परतला जातो। पटकन असा त्याने रंग बदलला आहे। थोडंसं मीठ ॲड केलं मी चवीपुरतं आणि आपण आता काढून घेतला आहे। पाहू शकता याचा रंग छान असा कुरकुरीत झाला आहे। आता आपण हा बाजूला ठेवायचा आणि इकडे आपण सुरुवातीला राईस भिजवून ठेवला होता तो आता आपण शिजवून घेणार आहोत। थोडासा गरम मसाला ॲड करायचा आहे, 2 वेलची हिरव्या, बडी वेलची 1, तमालपत्री, नंतर काळी मिरी, दालचिनी, लवंग 2, असं सगळं आपण आता ॲड करून घेतलेलं आहे। आणि आता आपण यात कोथिंबीर आणि पुदिना देखील स्वादासाठी ॲड करणार आहोत, त्यामुळे भाताला फ्लेवर छान येतो। छान पाणी उकळलं आहे आपलं। आपल्या भाताच्या जवळजवळ तिप्पट पाणी ठेवायचं, तिप्पट ते चौपट, म्हणजे छान असा भात त्यामध्ये छान शिजून निघतो। आता यामध्ये आपण लिंबू ॲड करून घेतलं आहे, अर्धा चमचाच लिंबू ॲड करायचं आणि थोडं तेल। असं केल्याने आपला भात छान पटकन शिजतो आणि त्याचं टेक्स्चर छान येतं। तेल तूप तुम्हाला जे हवं ते तुम्ही ॲड करू शकता। असं छान सुटसुटीत असा भात तयार होतो। उकळलं आहे आपलं आता ऑलरेडी पाणी। आता यामध्ये आपण तांदूळ देखील गाळून घेतलेला आहे तो ॲड करणार आहोत। आता मी सध्या बासमती तिवार वापरलेला आहे, इंडिया गेट आहे। इंडिया गेटची चव खूप छान असते राईसची। हा अखंड देखील तुम्ही वापरू शकता। हा आपल्याला जवळजवळ 90 ते 95% शिजवून घ्यायचा आहे। जवळजवळ पूर्ण शिजल्याच्या 4 ते 5% कमी, कारण आपल्याला हा भात नंतर खिम्यावर शिजवायचा आहे। खिमा पटकन शिजतो, त्यामुळे मग आपल्याला हा भात अगदी 5 ते 7 मिनटं ठेवूनच आपल्याला छान शिजवून म्हणजे दम द्यावा लागणार आहे। त्यावेळी तो उरलेला 5% आरामात शिजू शकतो। पाहू शकता आपला राईस पण तयार आहे। आता तो बाजूला काढून घेतला आहे मी। छान पाणी सगळं गाळून टाकायचं, सॉल्टी वॉटर जे असतं ते। आपण भातामध्ये मीठ नेहमी जास्त टाकायचं, म्हणजे छान असा सॉल्टी राईस तयार होतो। आता इथे गरम मसाले पाहू शकता, नेहमीप्रमाणे गरम मसाले सगळे मी घेतलेले आहेत। जावित्री वगैरे ते सगळं, दालचिनी, तमालपत्री, लवंगा, काळी मिरी सगळं घेतलेलं आहे आणि ते मी आता इथे तेलावर ॲड केलेलं आहे। तेल भरपूर घ्यायचं, कारण आता एवढ्याच तेलावर आपली पुढची सगळी प्रोसेस होणार आहे। त्यामुळे इथे मी जवळजवळ 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। कांदा जो उरलेला होता आपण आता 2 कांदे जे आपण करून घेतले होते, त्यानंतर मी पुन्हा 2 कांदे मध्यम आकाराचे चिरून घेतले आणि ते आता मी इथे ॲड केलेले आहेत। मगाशी 2 कांदे आपण बरिस्तासाठी वापरले, 2-3 कांदे आपण बरिस्तासाठी वापरले आणि आता 2 कांदे सेम त्याच पद्धतीने आपण कापून घेतलेले आहेत।
आता कांदा लवकर शिजण्यासाठी आपण यात मीठ आणि साखर दोन्ही ॲड केले, त्यामुळे पुलावला छान चव येते. मिरच्या ॲड केल्या, त्यात 7 ते 8 मिरच्या ॲड करायच्या, कारण मिरच्यांचाच तिखटपणा असणार आहे. दोन्हीचं बॅलन्स करणार आहोत आपण, मिरची आणि थोडं लाल तिखट असं दोन्ही आपण ॲड करणार आहोत. छान परतून घ्यायचं मिरच्या वगैरे, मिरच्यांचं त्यामुळे स्वाद छान आपल्या तेलाला आणि कांद्याला या संपूर्ण मिश्रणाला छान लागतो. कांदा तयार आहे आपला. आता आपण यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे मी. टोमॅटो देखील आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. छान तेल सुटलं आहे आपल्या मिश्रणाला पूर्ण. आता आपल्याला यात मसाले ॲड करायचे आहेत. मसाले देखील छान तेलावरच इथे ॲड केल्यामुळे मसाले छान शिजले जातात. तिखट आता आपण ॲड केलं 1 मोठा चमचा. अर्धा किलो राईस आहे आपला, त्यामुळे 7 ते 8 मिरच्या, तुम्हाला किती तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही आणखी ॲड करू शकता. गरम मसाला, धणे जिरे पूड सगळं ॲड केलेलं आहे इथे मी. हळद, गरम मसाला देखील मी 1 चमचा आणि धणे जिरे पूड देखील 1 चमचाच ॲड केलेली आहे. पोह्यांचा चमचा. आता इथे आलं लसूणची पेस्ट आपण ॲड करणार आहोत. आलं लसूणची पेस्ट आपण 2 चमचे ॲड केलेली आहे, कारण अर्धा किलोचा राईस आहे. पोह्यांचे 2 चमचे गच्च भरून मोठे आपण ॲड केलेली आहे. छान तिचा कच्चटपणा पूर्णपणे जाईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे, अगदी तेल सुटेपर्यंत. आता यात आपण कोथिंबीर आणि पुदिना भरपूर ॲड करायचा आहे. हा झाला आपला मसाला तयार पूर्ण. छान तेल सुटलं. आता आपला हा मसाला तयार आहे. आता आपण यात खिमा ॲड केला आहे. थोडी काळी मिरी पावडर देखील मगाशी मी ॲड केली होती पावडर मसाले टाकताना. एक अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकायची, त्यामुळे पुलावला स्वाद खूप छान येतो. काळी मिरी कारण आपल्या मसाल्यामध्ये पण म्हणजे आपण फोडणीला देखील कांद्यासोबत परतून घेतले होते 4-5 दाणे, पण थोडी पावडर देखील ॲड करायची. आता छान हा खिमा सुट्टा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. अजिबात त्यात गुठळ्या राहता कामा नयेत, म्हणजे मग आपला राईस त्यामध्ये छान मिक्स होतो आणि आपल्याला प्रत्येक बाईटबरोबर खिमा आणि राईस असं दोन्ही देखील मिळतं. छान खिमा परतून देखील घ्यायचा, त्याचा कच्चटपणा जाईपर्यंत, अगदी तेल सुटेपर्यंत. आता पुन्हा हे देखील आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि पूर्ण त्याच्या पाहू शकता इथे गुठळ्या देखील सगळ्या मोडून घ्यायच्या. संपूर्ण खिमा सुट्टा झाला पाहिजे इतपत आपल्याला तो छान परतून घ्यायचा आहे. अशासोबत असं केल्यामुळे आपलं मसाले आणि जे आपलं खिम्याचं मिक्सर आहे ते छान मिक्स होतं. संपूर्ण मसाल्याला आपले जे मसाले असतात पावडर मसाले ते पूर्ण कोट होतात. पाहू शकता थोडा वेळ 1-2 मिनटंच मी झाकण ठेवलं आणि खिमा शिजवून घेतला आहे. थोडा खिमा शिजायला फार वेळ लागत नाही, कारण आता आपण पुन्हा तोच भातासोबत देखील त्याला दम देणार आहोत. 2 ते 3 मिनटातच खिमा आपला छान शिजला आहे. तेल सोडलं आहे पूर्ण मिक्सरने आणि आता भात त्यात जो राईस आपण गाळून घेतला होता तो मी यात ॲड केलेला आहे. अर्धा किलोला अर्धा किलो किंवा थोडा जास्त घेऊ शकता.
राईसपेक्षा. तुमचा चॉईस आहे. मी प्रमाण दोन्हीचं बरोबर घेतलेलं आहे. छान मिक्स एकत्र करून घ्यायचं आणि त्यानंतरच आता आपल्याला या सगळ्या गोष्टीला पुन्हा एकदा एक 8 ते 10 मिनटं दमवर ठेवायचं आहे. म्हणजे भात जो आपला उरलेला आहे तो शिजेल आणि दोन्हीचे फ्लेवर्स एकत्र ॲड होतील आणि छान लागेल आपला पुलाव. होऊ शकता असं केल्याने. आता आपण इथे कोथिंबीर आणि पुदिन्याचा त्यावर लेअर दिलेला आहे. नंतर आपण जो बरिस्ता घेतला होता तो अर्धा ठेवला आपण नंतर ॲड करण्यासाठी. आता इथे आपण फ्लेवर्ससाठी त्यावर बरिस्ता ॲड केलेला आहे. असं केल्याने दम देताना बरिस्त्याचा पूर्ण फ्लेवर या भातामध्ये आणि किमामध्ये उतरतो. या पुलावला बरिस्ताचा वापर भरपूर करायचा. तवा खाली ठेवून आपण आता ते भांडं त्यावर ठेवलेलं आहे आणि एक 10 मिनिटं आपण अगदी मंद आचेवर शेवटची आज गॅसची त्यावर आपण दम दिला आहे आणि आता मी सर्व करून घेतलेली आहे. कसं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पाहू शकता बरिस्ता आपण सर्व करताना वरून देखील बरिस्ता ऑलरेडी त्या राईसमध्ये देखील आहे. आपण नंतर छान उतरवल्यानंतर दम दिल्यानंतर थोडा वेळ 5 मिनटं तसंच ठेवायचं झाकण ठेवून. लगेच उघडायचं नाही झाकण आणि त्यानंतर तो हलवून घ्यायचा म्हणजे बरिस्ता छान त्यात मिक्स होतो आणि त्यानंतर आपण सर्व करताना देखील बरिस्ता वरतून ॲड करायचा आणि मगच सर्व करायचा. खूप छान लागतो मैत्रिणींनो. आवर्जून करून बघा. अशा पद्धतीने जर पुलाव केला तर तुम्हाला आणि घरातल्यांना नक्कीच आवडेल. थँक्यू.